नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। आता थेट सरकार बदलू, संभाजीनगरात येताच अभिजित दिपकेंचा मोठा इशारा, सरकार पुन्हा टेन्शन मध्ये। तर मध्यरात्री 3 भावांच्या राहत्या घराची झडाडती, गुप्त गोदामांची माहिती आणि गुटखा माफियांचा खेळ खल्लास, तब्बल 30 लाख रुपयांचा गुटख्याचा मोठा साठा जप्त। आता बघूया सविस्तर बातम्या। सीजेपीचे संस्थापक आणि आंदोलन उचलून धरणारे अभिजित दिपके हे देखील त्यांच्या छत्रपती संभाजीनगर शहरात पोहोचलेत। संभाजीनगरात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। ते विमानतळावरती पोहोचताच त्यांच्या गळ्यात पुष्पहार टाकून त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला। यावेळी दिपके यांनी माध्यमांशी बोलताना केंद्रातील मोदी सरकारला मोठा आणि गंभीर इशारा दिलाय। दिपके यांचं हे विधान म्हणजे भविष्यात सीजेपी आणखीन मोठं आंदोलन उभारण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे। काँग्रेस जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचे दिल्लीतील आंदोलन संपलेले आहे। या आंदोलनातील प्रमुख चेहरे आता आपल्या घरी परतत आहे। अभिजित दिपके हे देखील त्यांच्या छत्रपती संभाजीनगर या शहरात पोहोचले। संभाजीनगरात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। बुधवार रोजी जवळपास 40 दिवसांच्या संघर्षानंतर मी माझ्या घरी आलोय, याचा मला खूप आनंद आहे। मी भारतात आलो तेव्हापासून आंदोलन चालू होतं। मागच्या 36 दिवसांपासून आम्ही जंतर मंतरवर बसलेलो होतो। आमच्या मेहनतीला यश आलंय। देशातील सगळ्या विद्यार्थ्यांचा विजय झालाय। मी आई वडिलांना भेटतोय, याचा मला आनंद आहे, अशा भावना अभिजित दिपके यांनी व्यक्त केल्या। 40 दिवसानंतर आणि एका लंब्या संघर्षानंतर मी माझ्या घरी आलो, याचा मला खूप खूप आनंद आहे। आज जेव्हापासून इंडियामध्ये वापस आलो होतो तेव्हापासून आंदोलन चालू होते। आधी वेगळ्या राज्यात चालू होते, नंतर मागच्या 36 दिवसापासून जंतर मंतरवर आम्ही बसलेलो होतो आणि त्या मेहनतीला कुठे ना कुठे यश आले। देशातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा विजय झालेला आहे, त्याबद्दल खूप आनंद आहे। आणि आज जवळपास 40 दिवसानंतर घरी येतोय, आई वडिलांना भेटतोय, याचा मला खूप आनंद आहे। आणि दुसरी गोष्ट ही महत्वाची की जी सरकार आहे, सरकारने सुधारावं। 20 जुलैला जो तुम्ही रस्त्यावर रक्त वाहिलं स्टुडंट्सचं, ते अतिशय वाईट होतं। तुमचं तेवढं रक्तही जर वाहून मन भरलं नसेल, त्यामुळे तुम्ही स्टुडंट्सला अजून पण तंग करताय का? वेगळ्या राज्यात मी बघतोय भरपूर स्टुडंट्सला पोलीस घरी जाऊन तंग करते, अरेस्टच्या धमक्या देते, डिटेनच्या धमक्या देते। ते स्टुडंट्स का आतंकवादी नाहीये, ते आपल्या देशाचं भविष्य आहे। आपल्या देशाच्या भविष्याला जर या सरकारला असंच तंग करायचं असेल तर ह्या स्टुडंट्सनी आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलाय। उद्या जाऊन ते सरकारी बदलतील जर ही सरकार आता लाईनीवर आली नाही तर। धन्यवाद। तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी तब्बल 30 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 3 भावांसह पुरवठादारांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शहरात गुटखा माफियांविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे। 2 स्वतंत्र पथके तयार करून सोमवारी रात्री मोती कारंजा आणि मोंढा परिसरात धाडी टाकण्यात आल्या। या मोहिमेत मानवी आरोग्यास अत्यंत हानिकारक असलेला तब्बल 30,29,493 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पाल मसाल्याचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 3 भावांवरती पुरवठादार आणि उत्पादक कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मोती कारंजा येथे घरातून 14.2 लाखांचा गुटखा जप्त, तर क्रांती चौक ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। एफडीओच्या पथकाने मोती कारंजा येथील घर क्रमांक 1126 मध्ये राहणारे सय्यद वाजेद सय्यद फारूक, सय्यद माजेद सय्यद फारूक आणि सय्यद साजिद सय्यद फारूक यांच्या राहत्या घराची अचानक तपासणी केली। या पाहणीत रजनीगंधा, गोवा, बाजीराव, आरएमडी, विमल, डायरेक्टर V1, मस्तानी, सुगंधित तंबाखू, पानपराग आणि राजनिवास अशा विविध नामांकित ब्रँडचा 14,02,405 रुपये किमतीचा साठा बेकायदेशीररित्या साठवून ठेवल्याचं उघडकीस आलं। या प्रकरणी 3ही आरोपींसह मुख्य पुरवठादार आणि उत्पादन कंपन्यांच्या विरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। नवाबपुरात गोडाऊन उद्ध्वस्त, तर त्यानंतर डीए व पोलीस पथकाने नवाबपुरा भागातील बाबा लॉजच्या खाली शटर क्रमांक 5 मधील गोडाऊनवरती दुसरा छापा टाकला।
या गोडाऊनमधून गोवाच्या 1000 हिरा बाजीराव राजनिवासानी रॉयल मस्तानी सुगंधित तंबाखू या प्रतिबंधित अन्नपदार्थाचा 16,27,088 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत नवापुरा येथील गोडाऊन सील करण्यात आलं असून आरोपी सय्यद मुजहिद, सय्यद वाजेद व सय्यद साजिद यांच्यासह जळगाव, भोकरदन व निपाणी येथील मुख्य पुरवठादारांवरती जिन्सी पोलीस ठाण्यात अन्न व सुरक्षा कायदा, भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा फायदा राजकीय मंडळींनी घेऊ नये असं प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शहरात आले असता केलंय. ते आज वेरूळ येथे गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी आणि धर्मगुरूंसोबत चर्चा करण्यासाठी आले असता त्यांनी चिकलठाणा विमानतळावरती माध्यमांशी संवाद साधलाय. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मला वेरूळमध्ये तिथल्या मंडळींनी निमंत्रण दिलं होतं आणि योगायोगानं 12 ज्योतिर्लिंगापैकी 12वं ज्योतिर्लिंग आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, त्याचं देखील दर्शन घेता आलं, समाधीचं देखील दर्शन घेता आलं. तिथे महाराजांना देखील भेटलो, त्यांच्या काही उपक्रमांची पाहणी केली आणि गुरुपौर्णिमेच्याच दिवशी हा योग आला, हे माझं भाग्य आहे. साहेब, अभिजित दिपके जे ते पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलाय, पोलिसांकडून विद्यार्थ्यांची छळ आहे, त्यामुळे पुन्हा आंदोलन करू असं दिपके म्हणतात. दिपकेनी काय म्हटलंय मला म्हणजे माहिती नाही, परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की जे आंदोलन विद्यार्थ्यांनी केलं आणि त्याचा श्रेय घेण्याचा अनेक लोक जो प्रयत्न करतात ते फार चुकीचं आहे. कारण विद्यार्थ्यांनी ज्या भावनेतनं आंदोलन केलं, नीट बद्दल जी काय पेपरफुटी झाली होती त्या भावनेतनं आंदोलन केलं आणि ह्या आंदोलनामध्ये जे राजकीय काही पुढारी घुसले ते मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं त्यांचा ट्रॅक बदलण्याचं काम करत होते. आणि दिपकेजी जे काय बोललेले आहेत त्याचा विचार नक्की सरकार म्हणून सरकार करेल, केंद्र सरकार करेल. कुठच्याही नाहक विद्यार्थ्याला त्रास होणार नाही ही भूमिका देखील सरकारची असणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकार नक्की त्यांचं म्हणणं ऐकून घेईल आणि त्याच्यावर मार्ग काढेल. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पार्किंगसाठी वाहन लावण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने नगरसेवक नाराज असल्याचं दिसून येत आहे. शहरातील पार्किंग धोरणात अपयशी झालेले मनपा प्रशासन स्वतः इमारतीत वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देऊ शकत नाही, यावरती पदाधिकारी तीव्र संताप व्यक्त करत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असो किंवा सामान्य रस्ता, सर्वच भागात रहदारी करणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. महानगरपालिकेच्या वतीने वाहनतळ विषयी असलेल्या नियोजन नसल्याने छोट्या मोठ्या गाड्या असत वेस्ट उभ्या केलेल्या दिसतात. शहरात पार्किंग संदर्भात अपयशी ठरलेलं मनपा प्रशासन स्वतः मुख्य कार्यालयात सुद्धा नियोजन शून्य असल्याचं सध्या चित्र दिसून येत आहे. मनपात एखाद्या सभेवेळी किंवा महत्वाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नगरसेवक व पदाधिकारी येतात तेव्हा त्यांना मुख्यालयातील इमारतीत गाडी लावण्यासाठी जागा शोधावी लागते. सामान्य नागरिक व कामानिमित्त आलेल्या इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तर आपले वाहने गेटच्या बाहेरच लावावी लागत आहे. यामुळे मनपातील सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना दिवसभर वाहन लावण्यासाठी कसरत करावी लागते, तर अनेक नगरसेवकांचे नातेवाईक व सहकारी सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालण्याचे प्रकार निदर्शनास येत आहे. मनपा प्रशासनाने मॅपिंग बाबत ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नगरसेवक व सर्वसामान्य नागरिक करत आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. सायबर पोलीस ठाणे, पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर सर्व जनतेस आवाहन करण्यात येते. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण जितकं इंटरनेट उपयुक्त आहे तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं. म्हणूनच सायबर जागरूकता अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP, ATM पिन, CVV किंवा बँक खात्याची माहिती कधीही सांगू नका. लक्षात ठेवा, कोणतीही बँक किंवा सरकारी संस्था फोन करून अशी माहिती कधीच मागत नाही. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि संशयास्पद ऍप्स डाउनलोड करू नका. अशा लिंकमुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड वापरा. शक्य असल्यास 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA सुरू ठेवा. यामुळे तुमच्या खात्याला अतिरिक्त सुरक्षा मिळते. ऑनलाईन खरेदी किंवा पैसे पाठवताना फक्त विश्वासार्ह वेबसाईट आणि अधिकृत ऍप्स वापरा. व्यवहार करण्यापूर्वी वेबसाईटचा पत्ता आणि पेमेंटची माहिती नीट तपासा. जर तुमच्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार करा किंवा अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, सायबर गुन्हेगार एका चुकीची वाट पाहत असतात, पण तुमची एक छोटी काळजी तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानीपासून वाचवू शकते. सुरक्षित रहा, सतर्क रहा
आणि सायबर जागरूक नागरिक बना. धन्यवाद. हॅलो, आपण कंबोडियामध्ये कॉल सेंटर जॉबसाठी सिलेक्ट झाला आहात आणि जॉईनिंग पुढच्या आठवड्यात. इतक्या लवकर? तर विजा पण? अरे, टुरिस्ट विजावर जाऊन ट्रेनिंग सुरू करा. वर्क विजा मिळेलच तिथे. ट्रेनिंग मध्ये तौबा वाला डान्स शिकवणार. डान्स? कंबोडिया गेल्याबरोबर माझा पासपोर्ट हिसकावून घ्याल, गुलामी करून घ्याल, सायबर अपराध करून घ्याल, तर मी तर तौबाच करीन ना. मी नाही फसणार. कित्येक नकली एजंट विदेशी नोकरीचे आमिष दाखवून आपल्याला फसवतात. म्हणून नेहमी विदेश मंत्रालयाद्वारे व्हेरीफाय एजन्सीज निवडा आणि सगळे डॉक्युमेंट चांगल्या प्रकारे चेक करा. अशा फसव्या कॉलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. 5 लाखाचे लोन पेपरवर्क शिवाय. कोड स्कॅन करा. भावाला लोन मिळेल. माझा भाऊ बिझनेस करेल पेपर वर्क शिवाय. आपण कोण? इझी लोन स्कॅमचा मास्टर माइंड. बँकेच्या चक्करमध्ये तुम्हाला पडायचे नाही. सिव्हिल तुम्हाला माहित नाही, म्हणून इझी लोनचे आमिष देईन आणि मग डॉक्युमेंटेशन फीजच्या नावावर तुमच्याकडून घेईन पूर्ण 50,000. आणि माझं लोनसाठी आपल्या जवळच्या बँक शाखेचा अर्ज लावा आणि आम्हाला विसरून जा. माझ्या भावा, स्कॅमर्स सांगून नाहीयेत. इझी लोनचे प्रॉमिस करून सगळं काही लुटून घेऊन जातात. सायबर क्राईम पासून वाचायचं असेल तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. हॅलो, नमस्कार आमदार साहेब. मी पैसे वाढवा इन्व्हेस्टमेंट बँक मधून बोलतोय. आम्ही तुमचे पैसे 10 पटीने वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलंय आणि प्रूफ पण पाठवलंय. चेक करा. अय, खूपच कमाल आहे. माझेही पैसे वाढवा. सर, ग्रुपमध्ये जे सांगतात ना ते करत जा तुम्ही. अच्छा, हा असं आहे तर मग. काळजी करू नका. ज्या नंबरवरून तुम्ही फोन केलाय ना त्या नंबरला ट्रेस करतील पोलीस 2 मिनिटात आणि पकडून तुम्हाला आत करतील. अरे सर, हे काय केलं? तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला ही लोक एका अनोळखी बनावट इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा मेंबर बनवून तुम्हाला फसवतात. आम्हाला फसवतात? हो, तुम्ही पण कोणताही अनोळखी इन्व्हेस्टमेंट ग्रुप जॉईन बिलकुल करू नका. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त सेबी अप्रूव्ड ऍप्सद्वारे. सायबर क्रिमिनल्स वापरून तुमच्या पैशांची हाव आणि घालतात तुमच्यावरच घाव. ही घटना घडल्यास त्वरित कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट जी स्क्रीनवर वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुम्ही नोंदवू शकता. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. वेरूळ कृष्णेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता राखणं ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे, असं सांगत विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी जागतिक दर्जाची स्वच्छता राखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत पुढील वर्षीच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटक व भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 ची प्रभावी अंमलबजावणी, घनकचरा प्रक्रिया केंद्रासाठी तातडीने डीपीआर तयार करणं, अतिरिक्त मनुष्यबळाद्वारे कचरा संकलन, परिसर सुशोभीकरण, जनजागृती आणि दंडात्मक कारवाई या राबवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच ओला सुका कचरा वर्गीकरण, पुनर्वापराला प्रोत्साहन आणि महिला बचत गटांचा सहभाग वाढवण्यावर देखील विशेष भर देण्यात आला. बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी, मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम, अपर आयुक्त विकास सुषमा देसाई तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. शहराला पाणी पुरवठा करण्याचं उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत उर्वरित मुख्य कामे योग्यरित्या पूर्ण करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी आज आढावा बैठक घेतली आहे. यावेळी शहरातील घरोघरी पाणी पोहोचवण्यासाठी पाणी वितरण करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेला नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीमध्ये दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजना संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम, मनपा आयुक्त अमोल येडगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, कंत्राटदार कंपनीचे अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी संबंधित सर्व विभाग आणि कंत्राटदार कंपनीद्वारे सद्यस्थितीतील कामांची माहिती घेण्यात आली. यावेळी जी श्रीकांत यांनी पाणी पुरवठा संदर्भात जलवाहिन्या जोडण्याची कामे, जॅकवेलची कामे, पंपिंग, पाणी शुद्धीकरण आणि बटरफ्लाय वॉलची दुरुस्ती व तपासणी, वितरण व्यवस्थेसह संपूर्ण कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेत जलकुंभात पाणी पोहोचवण्यासाठी जलवाहिनी लिकेज असल्यास तातडीने दुरुस्त उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. येडगे म्हणाले की घरोघरी पाणी पोहोचवण्यासाठी मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना नळ जोडणी देण्यात येणार आहे. त्यासाठी फॉर्म भरून घेण्यात येणार असून अर्धा इंच नळ जोडणीसाठी किमान 6,000 रुपये इतकं शुल्क आकारण्यात येणार आहे. ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑडिओ क्लिपही तयार केल्याचं त्यांनी यावेळी
सांगितलं. यावेळी जे श्रीकांत यांनी ठिकठिकाणी कॅम्प घेऊन पॉम्पलेटच्या माध्यमातून तसेच कचरा घंटा गाडीद्वारे ऑडिओच्या माध्यमातून जनजागृती करावी अशा सूचना केल्या. तसेच या योजनेअंतर्गत उर्वरित कामे गुणवत्तापूर्वक करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. खुलताबाद तालुक्यातील मौजे निरगुडी येथील गायरान व वनजमिनीवरती गेल्या 50 ते 65 वर्षांपासून शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी व दलित अनुसूचित जाती अतिक्रमणधारक महिला व पुरुषांवरती होत असलेल्या अन्यायाविरोधात 29 जुलै 2026 पासून खुलताबाद तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. शासकीय योजनांचा लाभ न मिळणं आणि वारंवार पाठपुरावा करून ही 7/12 उतार्यावरती मालकी हक्काची नोंद न होणं यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी पॅथर्न्स रिपब्लिकन पार्टीच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. जमिनीचा विषय असा आहे साहेब का मी 81-82ला आमची नोंद आहे. 70चा पंचनामा 70ला जेल भोगेले तरी पण हे नावावर झालं नाही. आम्ही मोर्चाला बी सुद्धा किती काही वेळेस येले 2023ला सुद्धा मोर्चाला होतो तरी ही जमीन काही नावावर झाली नाही. किती वर्षापासून आहे तुमची जमीन? आता ही जमीन आमची तरी जवळजवळ 45 वर्ष झाले साहेब. बरं एकीला वगैरे नाव लागेल आहे का? हां, एकीला 81-82ची नोंद आहे. मग आता याच्या अगोदर तुम्ही काय तक्रार वगैरे तक्रार केली होती म्हणजे का अर्ज तहसीलला? फाटे भरपूर द्यायले साहेब पण यानं काही दखल त्याची घेतली नाही आणि आम्हाला सांगायला बी तयार नाही. कुठे केली होती तक्रार वगैरे? तक्रार म्हणजे तहसीलला सुद्धा दिली, तहसीलला नाही तर मग कलेक्टर ऑफिसला करायचं असते तुम्ही. कलेक्टर ऑफिसला सुद्धा देईल ना. आम्ही अर्ज फाटे तहसीलला दिले, DM ऑफिसला कन्नडला दिले, बरं. वैजापूरला दिले, वैजापूरची नक्कल होऊन येले. त्याच्यात 34 लोकांचा दावा होता, त्याच्यातून 27 लोकांच्या नावावर झालं आणि 7 लोक आमचे वगळून टाकले. महसूल अधिनियम 1971 नुसार महाराष्ट्र शासनाचा जो काही JR आहे तो आमच्याकडे आज उपलब्ध आहे आणि मी पक्षाच्या वतीने या ठिकाणी आमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय गंगाधरजी गाडे साहेब यांचा आदेश असल्यामुळे आमच्या पक्षाच्या संसदीय अध्यक्षा माईसाहेब सूर्यकांता गंगाधर गाडे यांनी दिलेल्या आदेशानुसार आमच्या या गायरान जमिनीच्या माध्यमातून मी या गायरानधारकांच्या सोबत बसून या ठिकाणी त्यांना गेल्या 1978 पासून हा अतिक्रमणाचा जो काही भाग आहे तो हे शेतकरी हे गायरानधारक या ठिकाणी उपोषणाच्या माध्यमातून शासनाला मागणी करतायत की आमच्या नावे जी काही जमीन आहे गेल्या 40-45 वर्षापासून जी ताब्यात आहे ती आमच्या नावे झाली पाहिजे. 7/12 आमच्या नावानं मिळालं पाहिजे. महाराष्ट्र शासनाचे ज्या काही कर्ज मंजुरीचे काय जे आदेश आहे ते मिळाले पाहिजे म्हणून उपोषण या ठिकाणी टाकलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रग्बी खेळाचा सर्वांगीण विकास, तळागाळातील प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरती संधी उपलब्ध करून देणं तसेच आधुनिक रग्बी संस्कृती रुजवण्याच्या उद्देशाने रग्बी असोसिएशन छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद यांच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. रग्बी असोसिएशन छत्रपती संभाजीनगर ही रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संलग्न अधिकृत जिल्हा संघटना असून रॅम ही भारतीय रग्बी फुटबॉल युनियन, भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारतीय ऑलिम्पिक संघटना, एशिया रग्बी आणि वर्ल्ड रग्बी यांच्याशी संलग्न व मान्यता प्राप्त संस्था आहे. असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रोहित देशपांडे, उपाध्यक्षपदी उद्योगपती अनुराग सावे, सचिवपदी रग्बी कोच श्याम अंभोरे, सहसचिवपदी महिला क्रीडा संघटक डॉक्टर केजल भारसाकळे तर कोषाध्यक्षपदी पूनम अंभोरे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून पंकज भारसाकळे, रवींद्र अंभोरे, सतीश साळवे, ऋषिकेश अंभोरे, सचिन देकळे आणि नितीन सावळे यांची निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीने मिशन रग्बी छत्रपती संभाजीनगर या संकल्पनेअंतर्गत जिल्ह्यात रग्बीचा व्यापार प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. या अंतर्गत ग्रासरूट रग्बी विकास, शालेय व महाविद्यालयीन स्पर्धांचं आयोजन, प्रशिक्षक व पंच प्रशिक्षण, महिला रग्बीला विशेष प्रोत्साहन, युवा प्रतिभा शोध मोहीम, राज्य व राष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन तसेच आधुनिक प्रशिक्षण प्रणालीचा अवलंब करण्यावरती विशेष भर दिला जाणार आहे. प्रत्येक शाळेत रग्बी, प्रत्येक खेळाडूला संधी या संकल्पनेतून दर्जेदार शिक्षण, स्पर्धात्मक वातावरण आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळाडू घडवण्याचा संकल्प नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय की छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्रातील अग्रगण्य रग्बी केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षक, माजी खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमी यांचं सक्रिय सहकार्य अपेक्षित असून आगामी काळात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती.
आता थेट सरकार बदलू, संभाजीनगरात येताच अभिजित दिपकेंचा मोठा इशारा, सरकार पुन्हा टेन्शनमध्ये. तर मध्यरात्री 3 भावांच्या राहत्या घराची झडाडती, गुप्त गोदामांची माहिती आणि गुटखा माफियांचा खेळ खल्लास, तब्बल 30 लाख रुपयांचा गुटख्याचा मोठा साठा जप्त. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.